आज आम्ही अमृतसर येथे आलो आहोत। मनाली ते अमृतसर प्रवास खूप छान झाला। मनालीमध्ये खूप एन्जॉय केला, खूप छान वाटलं। आता अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पल पाहणार आहोत आणि इथे आल्यावरती आम्ही रूम केले, तर तुम्हाला दाखवते इथली रूम कशी आहे ते। हे बघ इकडे बघा, हा एक डबल बेड आहे। श्रुती तिकडे काय करते? श्रुती तिकडे आजू आणि साहिल बसले। इथं अशी रूम आहेत, टीव्ही आहे, इथं एक बेड आहे, आजू आणि साहिल बसले। इकडे विराजचा डान्स चालला होता, आता शांत बसलाय। इकडे एक बेड आहे, श्रुती तिकडे एसी पण आहे ना तिथं। आता आम्ही तयार होऊन निघालो आहोत। अजय आणि साहिल आले। हा पराठा मागवले होता, आलू पराठा आणि छोले बनवले, नाश्ता करून जावं। हा खा बाळा, काय खायचंय? पराठा? बरोबर दादा तू खाती का? नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही रिक्षा करून गोल्डन टेम्पलसाठी निघालो होतो। मी आई सोबत बसलो होतो, अजय पुढे बसला होता। आम्ही आता महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याजवळती येऊन पोहोचलो। थोड्या वेळ थांबून आम्ही तिथे फोटोज वगैरे घेतले, व्हिडिओ घेतला। तिथून आम्ही पुढे चाललो। इथे आल्यानंतर आम्ही वाघा बॉर्डरला जाण्यासाठी रिक्षा केली। रिक्षा आम्हाला येऊन जाऊन 500 रुपयाचा चार्ज भेटला आणि नंतर आम्हाला बस स्टॉपवरतून जाण्यासाठी त्यांनी 1200, 1000, कोण 1700 असं सांगत होतं, पण आम्ही गोल्डन टेम्पलपासून रिक्षा केल्यामुळे आम्हाला 500 रुपयात बरी पडली। वाघा बॉर्डरला जाण्यासाठी तिकीट्स घेऊन आता आम्ही पुढे निघालो आहोत मंदिराकडे। बघा ते किती गर्दी तर आहे। तिथून पुढे आल्यानंतर पण खूप अशी गर्दी भेटली आम्हाला, कारण चालल्यानंतर पटापट होत नव्हतं। साईडला दुकानंही असल्यामुळे भरपूर अशी गर्दी होती, कारण खरेदी करायला लोक पण भरपूर होते तिथे। आता आम्ही निघालो आहोत, जवळ आलेलो आहोत। इथे प्राचीन काळातील मंदिर श्रीकृष्ण आणि राधा राणी यांचं आहे। इथे आल्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले, व्हिडिओ काढले। अजून साईडचा परिसर पहा। इथे बाजूलाच लगेच प्राचीन काळातील शनी मंदिर होतं।
इथं विराश्रुती खेळत बसलेत. जिथे जाईल तिथे पहिलं त्यांचं खेळायला चालू होते, नाहीतर भांडण तर करत बसतात. आज आम्ही आहोत अमृतसर येथे सुवर्ण मंदिरात आणि त्या तुम्ही बघू शकता सुवर्ण मंदिराच्या आसपासचा परिसर आणि सुवर्ण मंदिराच्या आतमध्ये आहे ते नंतर तुम्हाला मी दाखवेलच. चला तर मग बाजूचा परिसर पाहूया. इथे साईडला पाण्याचं कारण जसं होतं पण ते बंद होतं, त्यात सगळे कबूतर येऊन बसले ते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा म्युझियमच्याच बाजूला आहे. आता आम्ही मंदिराच्या परिसरात आहोत. इथे आम्ही हात पाय धुवून आतमध्ये चाललो. नंतर मग समोर गेल्यानंतर मग तिथे मोबाईल कॅमेरे असे अलाउड नाहीत न्यायला, जास्त शूट वगैरे करायला येत नाही आहे. थोडंसं मी शूट करून घेतलं, इथे फोटोज वगैरे काढू दिलं तेवढंच. नंतरचे काही थोडंसं 1-2 व्हिडिओ भेटले, नंतर नाही काही करता येते ते व्हिडिओ. बाजूलाच लगेच धुका असल्यामुळे आम्हाला काही जास्त दिसलं नाही. आपलं चालत गेलो. तरी पण इथं विराश्रुतीची मस्ती चालू होती. नुसती धावत होती, ऐकत काही नव्हती, पळतच राहायची तिथं. आता बघा इथं छोटी श्रुती रांगत चालायची, अजून धावायची, अजून पुढे झालं की तशीच करायची. त्यांना मस्त असं वाटत होतं आणि थंड हवा अजून त्यात